तलाव संवर्धन योजना आणि नमो गार्डन हे दोन वेगळे विषय आहेत आणि ह्या ताडेपुरा तलाव संवर्धनचं जे काम आहे तर ते काम त्याच ठिकाणी होणार आहे आणि त्याच्या बाबतीत त्यांना पूर्ण कल्पना दिलेली आहे आणि त्यांना त्याबाबतचे कागदपत्र दाखवून त्यांचे शंकेचं समाधान करण्यात आलेलं आहे. नमस्कार. सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की माझा परिवार आम्ही सर्वजण छत्रपती शाहू फुले आंबेडकर या विचारानेच चालणारे लोक आहोत आणि आज जो मोर्चा काढला गेला त्यात काही गैरसमज पसरवले गेले माझ्याबद्दल, हे हेतुपुरस्कर एक राजकीय षडयंत्र होतं. कारण कालच मला एका राजकीय व्यक्तीचा फोन होता सकाळी की तुम्ही मीटिंगमध्ये नमो उद्यानची जागा स्थलांतरित व्हावी यासाठी आग्रही होते असं. तर तुम्ही तो विषय परत काढून आल्यावरती नमो उद्यान यावं असं डिक्लेअर करा आणि या विषयाला पूर्णविराम द्या. तर मी त्यांना तेच बोललो, म्हटलं आम्ही दुटोपी भूमिका घेणार नाहीत, आम्ही जी वास्तविकता आहे तीच सांगणार. राहिला विषय नमो उद्यान तिथून का हलवायचं याच्याबद्दल सुद्धा गैरसमज पसरवला गेला. कारण की नमो उद्यान हे शहराच्या मध्यवर्ती भागात व्हावं हे माझ्या पहिलाही आग्रह होता आणि आजही तोच विषय. शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज उद्यान एक आहे आणि दुसरं हे एक उद्यान झालं म्हणजे आसपासच्या चारही कोपऱ्याच्या लोक, मुलं बाळ वृद्ध हे त्या ठिकाणी येऊन त्या उद्यानाचा योग्य तो वापर करू शकतात. नमो उद्यान हे ताडेपुरावरती केल्याने हा वापर होणार नाही असा माझा हेतू नाही. विषय एक आहे की गलवाड रस्ता, ढेकू रोड, पिंपरी रोड, आर के नगर ह्या इथून 3 किलोमीटर लहान मुलं सायकलीवरती इतक्या लांब उद्यानात जाऊ शकणार आणि हेच उद्यान जर कोर्टाच्या परिसराच्या आसपास किंवा प्रताप मिलच्या अगोदर ग्लोबल शाळेच्या आसपास या एरियात जर झालं तर सगळ्यांना मध्यवर्ती भागातील हाच आमचा उद्देश आहे. कोणाचंही मन दुखवण्याचा माझा बिलकुलही उद्देश नाही आहे. आणि जे काही खोटं यांना सांगणं, जे आलेली जनता होती माझे बंधू भगिनी मित्र नंतर काही वृद्ध व्यक्ती होते, तर त्यांचं 100% त्यांना चुकीचं मार्गदर्शन करून त्यांचा गैरसमज पसरवून त्यांना तिथं बोलवलं गेलं होतं. त्यांना आज सांगितलं की तिथला जो ताडे संवर्धन जो प्रकल्प आहे 5-5.5 कोटीचा, जो आपल्या आमदार साहेबांनी तिथं आणलेला आहे, तिचं काम चालू आहे अजून सुद्धा, की तो सुद्धा तिथून वळवण्यात आला हा असा खोटा गैरसमज त्यांना सांगितला गेला. तर ते सगळं साफ खोटं आहे. तो विषय वेगळा, ते काम वेगळं आहे आणि नमो उद्यान हे काम वेगळं आहे. नमो उद्यानचं अजूनपर्यंत जागा निश्चित नाही, ते वर्कआउटर कुठून होईल आणि काम कसं काय बंद पडेल. आणि ताडे संवर्धन जो प्रोजेक्ट आहे 5 कोटीचा, तो पूर्णपणे त्या नाल्याच्या आसपासच्या भागातच होणार आहे. उलट आमची अशी अपेक्षा आहे की जे कामं तिथं होत आहेत त्याची सुद्धा आम्ही चेकिंग करावी आणि झालेल्या एस्टिमेट प्रमाणे ते काम होतंय का हे सुद्धा बघण्याचा माझा मानस आहे. का? कारण की आतापर्यंत इतक्या वर्षामध्ये शहराचे 4 रस्ते आहेत, हेडावे रस्ता, टाकरखेडा रस्ता, पारोळ रस्ता, चोपडा रस्ता. ते चारही मुख्य रस्त्यांचा वापर आणि अंबळे शहराचा प्रवेश हा पैलाड ताडेपुरा भागातूनच होत असतो. उलट आपलं शहर जेवढं सुंदर, प्रवेश जेवढा सुंदर, तेवढंच आपलं शहराचं नाव मोठं होईल आणि स्वच्छ सुंदर शहर आपली ओळख होईल. हा आपला दृष्टिकोन आहे. मग इतक्या वर्षापासून आज ज्यांनी या बिचाऱ्या साध्या भोळ्या लोकांचे माथी भडकवली, त्यांना 9-10-15 वर्षामध्ये जाणीव नाही झाली का की याचाही मूलभूत विकास होणं गरजेचं आहे. का? म्हणून आपल्याच दारासमोर 2-2 प्रकारचे स्ट्रीट लाईट, आपल्या रस्त्यावर रस्ते बनवणं, आपल्या घराच्या आसपासच्या परिसरासाठी एक माणूस स्वतंत्र नगरपालिकेचा साफसफाईसाठी नेमणं, एवढं सगळं कल्पना सुचतात. मग कामापूरचा भाग, ताडेपुराचा भाग, शनीपेठचा, सिंधी कॉलनीचा, पैलाडचा हा भाग का वंचित राहतोय? मुद्दामून करतायत का? हे यांना जाणीव झाली की आताचा जो सत्ताधारी गट आहे, खास करून माझा दृष्टिकोन जो आहे की शहराच्या चारी कोपरे हे सुंदर व्हावे, स्वच्छ व्हावे आणि सर्व समाजाला, सर्व लोकांना या मूलभूत सुविधांचा अधिकार मिळावा म्हणून माझे जे प्रयत्न आहे ते यांना खटकतायत. त्यांना माहिती आहे ह्या व्यक्तीला जर आज थांबवायचं असेल तर याची बदनामी करा, याच्याबद्दल षडयंत्र रचा, म्हणजे जेणेकरून हा माणूस काम करणार नाही. हा यांचा गोड गैरसमज होता. तसं होणार नाही. मी अजून जोमाने कामाला लागेन. माझा रोडमॅप पहिलेपासून तयार आहे. मला ना ठेकेदारी करायची आहे आणि नाही नगरपालिकेतनं 2 पैसे कमवायचे. जे चोर चोरी करतायत ती चोरी मला पकडायची आहे. मग यांच्या चोऱ्या जेव्हा मी आता पकडायला सुरुवात करतोय तर हे मला बदनाम करतायत. स्मशानभूमीमध्ये शेड मंजूर केलं आणि ओटेच घेतले नाही. हा असा कुठला प्रकारचा एस्टिमेट आहे? माझं आजच्या 8 दिवसापूर्वीच गवांदे साहेबांना
आणि सीओ साहेबांकडे हा विषय झाला होता की पहिले 3 ओटे हे गेल्या 5-7 वर्षापासून खराब आहेत, त्यालाही सलई लावून गवऱ्या गवऱ्या रस्त्यात जातात. तर ते 3 ओटे आणि आताचे हे याच्यातले 3 ओटे बाकी आहेत, तसे 6 ओट्यांचा नफा फंडातनं ताबडतोब काम चालू करा. ठेकेदार काम पूर्ण करेल तेव्हा करेल, पण कमीत कमी ओटे आपल्या नफा फंडातनं पूर्ण करा. तदनंतर तिथं पाण्याची व्यवस्था नाही आहे. मला सांगायची लाज वाटते, मागे जेव्हा बापूवाणींसाठी आम्ही अंत्ययात्रेला तिथं आलो होतो, तर अक्षरशः आम्ही पैलाडमधून 2 बादली पाणी आणून ते त्यावेळेला अंत्यविधीला पाणी वापरलं होतं. आपल्या स्मशानभूमीमध्ये अजून सुद्धा एक बादली सुद्धा पाणी मिळत नाही. ही शोकांतिका नाही का? स्वतःच्या ह्या जे 8-10 वर्षात ज्यांनी आतापर्यंत सत्ता भोगली, त्यांच्या दारासमोर 4-4 प्रकारचे सोलर लाईट आहेत. का? शनी मंदिराच्या एरियामध्ये एक तरी सोलर लाईट बसवला आहे का यांनी? स्मशानभूमीमध्ये सुद्धा एक सुद्धा सोलर लाईट नाहीये. लाईट गेल्यानंतर त्या परिसरामध्ये लाईट असते का? का म्हणून होत नाही? वंचित ठेवण्याचा आजपर्यंतचा कट यांनीच रचलेला आहे. आता आपल्याला तो बदलवायचा आहे सगळ्यांना, आणि यांना जाणीव झाली की आता हे बदल घडवतील, म्हणून हे सगळं षडयंत्र रचतायत. आणि जनता ही हुशार आहे, जनतेला सगळं समजतं. कट कारस्थान कसं रचलं जातं, कसे मोर्चे काढले जातात, कसे कोणाच्या घरावरती दगडफेक केली जाते, हे सगळं जनतेला समजतं. जनता ही सुज्ञ आहे. काही आम्ही असे खचून जाणार नाहीत. आम्हाला काम करायचंय, आम्ही कामच करणार. यांना ठेकेदारी करायची आहे म्हणून हे इकडचं तिकडं तिकडचं इकडं. आजच्या मोर्चामधले काही लोकांचा, ठराविक लोकांचा एकच हट्ट होता की नमो गार्डन हे ताडेपुरालाच व्हायला पाहिजे. अहो, ज्या ठिकाणी ऑलरेडी 5-5.5 कोटीचा निधी एकाच जागेवर वापरला जातोय, त्याच जागेवरती दुसरा निधी कसा काय वापरू शकतात? हे शक्यच नाही. एका घराच्या जागेवरती एक बांधकाम परवानगी मिळाली असताना दुसरी बांधकाम परवानगी मिळेल का? मंगळग्रह मंदिराच्या जागेवरती अजून एक मंगळग्रह मंदिर नवीन तयार होईल का? ताडेपुराचा जो परिसर आहे त्या संवर्धन करण्याकरता, तिथलं सुशोभीकरण करण्याकरता तिथं ऑलरेडी गार्डन आहे, मियावाकी जंगल आहे, तिथं चौपाटी आहे, त्याच्यानंतर फूड झोन केला जातोय, आसपासच्या भागाला गटर करून तिथलं पाणी वेगळ्या त्या बाजूला वळवलं जात आहे. तिथलं पाणी शुद्धीकरण करण्याकरता मी स्पेशली या सभेमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला तिथलं पाणी शुद्ध करावं लागेल, आणि पाणी शुद्ध केल्यानंतर तिथला वास जाईल, म्हणजे जेणेकरून तिथे येणारे लोक शांतपणे डबे खाऊ शकतात, बसू शकतात. आपल्याला त्याच्यावरती विचार करायचा आहे, कारण की आपण एक आर्किटेक्ट लोक आहेत, आणि ह्या गोष्टी करण्याकरता लागतो पैसा, आणि तो पैसा यांना खर्च करायचा नाही, कारण की यांचं कमिशन कसं बाजूला निघेल. आम्ही सरळ बोलतो, स्पष्ट बोलतो. यांनी यांचं ताडेपुराचं संवर्धनचं 5 कोटीचं एस्टिमेट आम्हाला दाखवावं, आणि ते पूर्ण काम मी माझ्या अखत्यारीत चेक करून काम पूर्ण करून घेईल. मग बघा कामाचा बदल केवढा घडतो. आजपर्यंत फक्त 1 रुपयाच्या कामाला 3 रुपये खर्च दाखवायचा आणि एस्टिमेट बनवायचे, ते आता होणार नाही, आणि ते आम्ही होऊ सुद्धा देणार नाही. यांचे जेवढे दावे आहेत की आम्ही कुठल्याही समाजाला हे करतो, आजपर्यंत प्रशांत निकम असो का माझा पूर्ण परिवार असो, आम्ही कधीही कुठल्याही समाजाचं मन दुखवलेलं नाही, आणि कधी करणार नाही, कारण की आपण बहुजन समाजाला मान सन्मान देतो. आणि यांनी अशा खोट्या प्रकारच्या बातम्या माझ्याबद्दल पसरवल्या, त्याच्याबद्दल फार लज्जास्पद गोष्ट आहे. पण जनता सुज्ञ आहे, जनता निश्चित त्याचं उत्तर देईल, आणि माझं उत्तर मी नक्की कामात न देईल. मला यांना स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. आणि हे सगळं कोणी केलं हे सगळ्यांना ठाऊक आहे. हा मोर्चा कोणी घडवून आणला, याचं मागचं नियोजन काय होतं, हट्ट काय होता, ते सगळ्यांना समजतंय. पण आम्ही यांना थोडक्यात यांना भीक घालणार नाही. महत्वाचा विषय आणखी एक आहे की यांचा पराभव झालेला आहे, आणि पराभव हे स्वीकारायला तयार नाहीत. का? कारण की मी एक मात्र राष्ट्रवादी शरद पवार पक्ष या पक्षातनं तुतारीकडून निवडून आलो, आणि मी एकटा व्यक्ती निवडून येऊन उपनगराध्यक्ष पद घेतलेलं आहे. याचा खरा मान, याचा खरा सन्मान, आणि याची जी बांधिलकी आहे ती परिपूर्णपणे आदरणीय माजी आमदार आपले श्रीदादांकडे जाते. त्याच्यानंतर आपले जे नगराध्यक्ष साहेब आहे डॉक्टर साहेब, यांनी सुद्धा माझ्यासाठी दादांना सांगितलं की माझ्यासोबत एक एज्युकेटेड व्यक्ती द्या, ती कुठल्याही पक्षाची असेल तरी चालेल, पण मला काम करण्यासाठी एक तरुण व्यक्ती आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एज्युकेटेड व्यक्ती असेल ती द्या, म्हणजे मलाही सोपं होईल. आणि संपूर्ण श्रीदादा गटातले जे नगरसेवक आहेत, अपक्ष असो का सत्ताधारी शिवसेना गटाचे असो, यांनी सुद्धा माझ्याबद्दल शिफारस केली दादांकडे, आणि त्यामुळे मला हे उपपद मिळालं. तर ती काही विरोधी पक्षातल्या काही लोकांना त्याची चीड आलेली आहे की यांना हे पद मिळालं आणि आता हे कामही करू शकतायत,
तर तो त्यांना त्रास होतोय, म्हणून त्यांनी हे आजच्या मोर्चाचं हे घाणेरडं स्वरूप त्यांनी तयार केलं. बिचारा साध्या भोळ्या पब्लिकला त्यांनी त्यांचे गैरसमज पसरवले त्यांना त्यांच्या ह्याच्यामध्ये, आणि त्यांचे वापर करून घेतला. मी अजूनही सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो की माझ्याकडून कुठल्याही प्रकारचं कोणाचंही मन दुखवण्याचा माझा हेतू नाही. फक्त एक आहे की तुम्ही चांगल्या कामाला साथ द्या. कारण की शिरीदादांचं, रविबापूंचं, डॉक्टर साहेबांचं, आमच्या सगळ्यांचं एकच ध्येय आहे की आपण फक्त विकास करायचा.